आज दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजल्याच्या सुमारास मेट्रो 3 प्रशासनाकडून वन्यजीव बचाव संस्थेला माहिती देण्यात आली की BKC मेट्रो लाईन 3 स्टेशन परिसरातील ऑडिट भवनाशेजारी असलेल्या बेसमेंट क्रमांक 2 मध्ये एक साप आढळून आला आहे। त्यानंतर ही माहिती तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व नियंत्रण कक्षाला देण्यात आली। सर्पमित्र अतुल कांबळे घटनास्थळी दाखल झाले। सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता। तपासणी दरम्यान आढळलेला साप हा भारतातील अत्यंत विषारी सापापैकी एक असलेला घणोस असल्याचे स्पष्ट झाले। त्याची लांबी अंदाजे 2 ते 2.5 फूट होती। साप भिंतीच्या कोपऱ्यात अशक्त अवस्थेत बसला होता। त्याला पाणी दिल्यानंतर त्यांनी पाणी प्राशन केले आणि काही वेळातच त्याच्या हालचालींमध्ये चैतन्य दिसून आले। त्यानंतर सर्पमित्रांनी सुरक्षित पद्धतीने सापाचे रेस्क्यू केले। रेस्क्यू मोहिमेनंतर उपस्थित कर्मचाऱ्यांना सापाविषयी जनजागृती करण्यात आली। तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडण्यात आले। पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर येण्याची शक्यता वाढते। त्यामुळे नागरिकांनी साप अथवा अन्य वन्यजीव आढळल्यास वन विभाग किंवा अधिकृत सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे।